गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या घरी निवासस्थानी देखील गणरायाची मूर्ती ही विराजमान झालेली आहे. प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी पर्यावरणपूरक अशी गणेश जे आहे ते इथे सादर केलेलं आहे. आपण बघताय की या ठिकाणी फुलांची अशी सुंदर अशी आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शाडू मातीची मूर्ती देखील या ठिकाणी विराजमान झालेली आहे. एक आगळा वेगळा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. पूर्णपणे पर्यावरणपूरक संदेश देणारा हा गणेशोत्सव आहे. आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहे. योगेश सर, नेहमी तुम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता, काय नेमकं वैशिष्ट्य आहे या पर्यावरण? आमचा गणपती हा पूर्णपणे शाडूच्या मातीचा आहे आणि सजावटीमध्ये कुठेही प्लास्टिक वापरत नाही. माननीय रामदासभाईंनी 2017 साली महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी आणली आणि त्यावेळेपासून शाडूच्या मातीच्या मूर्ती आम्ही त्या अगोदरपासून आणतोय, परंतु सजावटीमध्ये देखील कुठेही प्लास्टिकाचा वापरायचा नाही हा निर्णय आम्ही कुटुंबियांनी घेतला. आणि फक्त आज आमचं कुटुंब नाही, आमच्या जामगे गावामधली जेवढी घरं आहेत त्या प्रत्येक घरामध्ये जेवढे गणपती आहेत ते सगळे शाडूच्या मातीचे असतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि मला वाटतं पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी, म्हणजे ऱ्हास होणं ह्यापासून वाचवण्यासाठी आमच्या जामगे गावाने घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला हीच विनंती करेन की आपण शाडूच्या मातीचा गणपती आणल्यामुळे अर्थात ज्यावेळेला आपण विसर्जन करतो त्या मूर्त्या डिझॉल्व्ह होतात, त्या पाण्यामध्ये त्याचं व्यवस्थित विघटन होतं आणि पर्यावरणाशी मिश्रित त्या मूर्त्या होतात. त्यामुळे मला वाटतं भविष्याच्या दृष्टीने, आपल्या पुढच्या पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. आता तर बाप्पा आपला आहे, आपला आवडता दैवत आहे आणि त्याची पूजा अर्चा ही तितक्याच आपण भावभक्तीने आपण केली पाहिजे. आणि आमचा गणपती हा साजरा होत असताना नक्कीच माझ्या खरं तर आईने घेतलेला हा पुढाकार आहे आणि सजावटीमध्ये देखील 100% माझ्या आईचा सहभाग आहे. आणि स्वतः उभं राहून आमच्या महिला, म्हणजे माझी आई असेल, माझ्या काकी असेल, आमच्या ज्या महिला आमच्या कुटुंबामध्ये आहेत ते सगळं एकत्र म्हणून ही सजावट करत असतात. आपल्या गणपती समोर जवळपास भजन असेल, जाकडी असेल, अशी वेगवेगळी जी कोकणातली जी परंपरा आहे जी या ठिकाणी सादर केली जाते, कला सादर केली जाते. नेमकी किती मंडळ या तुमच्या गणेशोत्सव दरम्यान भेट घेऊन जातात? ही प्रथा खरं तर रामदासभाईंनी जवळपास 30-35 वर्षापूर्वी चालू केली. कोकणामध्ये कोकणाची संस्कृती म्हणजे आमचं जाखडी नृत्य आहे. आमचे अनेक कलाकार, अनेक शाहीर ही कला सादर करत असतात आणि ह्या कलेला वाव देण्यासाठी, ही कला संपू नये, लिप्त होऊ नये, ह्यासाठी आम्ही ढोलकी, नाल, टाळ, वीणा, दंडपेटी अशा भजनाचं साहित्य आणि जाखडी नृत्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य आम्ही मोफत वाटप करतो गेले 30-35 वर्षापासून. ही प्रथा आजही आम्ही चालू ठेवलेली आहे. त्याचा मागचा उद्देश एकच आहे की तरुण हा भजनाकडे वळला पाहिजे, तरुण हा ह्या आपल्या संस्कृतीकडे वळला पाहिजे, ती संस्कृती टिकवली पाहिजे. आणि मला वाटतं गणेशोत्सवाच्या दरम्यान पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, गौरी गणपतीपर्यंत जवळपास 650 ते 700 मंडळ ही कमीत कमी इतकी मंडळ येऊन जातात. आणि मला वाटतं जवळपास दर दिवशी 2,000 ते 2,500 लोक हे आमच्या घरामध्ये आमचं दर्शन घ्यायला देखील येतात आणि आपली कला सादर करण्यासाठी देखील येतात. आणि हजारोच्या संख्येने, म्हणजे जर का आपण कधी 20 हजाराच्या दरम्यान लोक आमच्या जनता आमच्याकडे येऊन जाते. मला वाटतं ही संस्कृती जपण्याचं काम, ही संस्कृती जतन करण्याचं काम आमच्या मनातून होते, आमचं आम्ही नशीब समजतो. गणरायाकडे यावर्षी काय मागणं असेल? मागणं एकच आहे, ह्यावर्षी खरं तर पाऊस चांगला आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा सुखावला पाहिजे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये असलेली सगळी विघ्न ही बापाने दूर करावीत, एवढी मी प्रार्थना केली. शेतकरी सुखावला पाहिजे अशी मागणी जी आहे ती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बापाकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते. अमोल काले, साम टीव्ही, खेड, रत्नागिरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.